प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने प्रत्येक भारतीय को अपना घर देने का संकल्प लिया है। इसी दिशा में महाराष्ट्र की 12 करोड़ आबादी में लगभग 1.5 करोड़ लोगों को उनके सपनों का घर मुहैया कराने का संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया। रविवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री फडणवीस के हाथों 17 विकास प्रकल्पों का उद्घाटन किया गया। पीएम आवास योजना के तहत बंजारा में निर्मित स्वप्न निकेतन योजना में लोगों को फ्लैट की चाबी सौंपी गई। इस अवसर पर फडणवीस ने कहा कि 2023 में इस योजना का भूमि पूजन किया गया था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रविवार रात को नागपुर में प्रधानमंत्री आवास योजना के तहत 480 स्वप्न निकेतन फ्लैटों का उद्घाटन किया और विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन किया। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस ने उपस्थित लोगों को संबोधित किया। इस अवसर पर फडणवीस ने कहा, 2023 में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के साथ स्वप्न निकेतन परियोजना की आधारशिला रखी गई थी। गौरव अग्रवाल और उनकी टीम ने मात्र 2 वर्षों में उच्च गुणवत्ता वाली इमारतों का निर्माण किया। इसके लिए उन्हें हार्दिक बधाई। प्रधानमंत्री आवास योजना के तहत यहां मात्र 9 लाख की किफायती कीमत पर घर उपलब्ध कराए गए हैं। यहां सामुदायिक भवन, सोलर सिस्टम, स्वचालित लिफ्ट जैसी कई आधुनिक सुविधाएं प्रदान की गई है। प्रधानमंत्री आवास योजना के तहत 1 वर्ष में महाराष्ट्र में 30 लाख घरों के लिए धनराशि स्वीकृत की गई है। इससे करीब 1.5 करोड़ नागरिकों को अपना घर मिलेगा। झुग्गी झोपड़ी में रहने वालों को मालिकाना हक देने का काम चल रहा है और हक मिलने के बाद संबंधित व्यक्ति प्रधानमंत्री आवास योजना के लिए पात्र होगा और उसे पक्के घर के लिए धन मुहैया कराया जाएगा, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या अतिशय सुंदर अशा प्रधानमंत्री आवास योजनेच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, राज्याचे अर्थराज्यमंत्री आमचे मित्र ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री गोविंदराजजी, आपले आयुक्त श्री अभिजित चौधरीजी, या ठिकाणी उपस्थित श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी, श्री अजय चाडणकर, श्रीमती विद्या हंपैया, श्री गौरव अग्रवाल, श्री मनोज तालेवार, उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं तयार झाली आणि त्याच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आपण केला आहे। मनोज तू आहे का इथे? बस बस मनोज आहे तर मनोज बोलल्याशिवाय कसं झालेल? मनोजची मागणी मान्य करीन मी। आज मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की 2023 साली माननीय गडकरी साहेबांनी आणि मी या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं आणि केवळ 2 वर्षामध्ये या अतिशय चांगल्या इमारती गौरव अग्रवालजी तुम्ही आणि तुमच्या टीमने तयार केल्या, याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आम्ही फ्लॅट बघितलेले आहेत, अतिशय चांगल्या क्वालिटीचे फ्लॅट आहेत। मला सांगितलं पाहिजे, गौरव अग्रवाल यांची याच्या बाजूलाच एक स्कीम चाललेली आहे, ती प्रधानमंत्री आवास योजनेची नाही आहे, ती खाजगी स्कीम आहे। त्या खाजगी स्कीममध्ये अशा प्रकारचा फ्लॅट हा ते 18 लाख रुपयाला विकतायत आणि प्रधानमंत्री आवास योजनेत तोच फ्लॅट तुम्हाला 9 लाख रुपयाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। हे खरं म्हणजे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी निर्णय केला की प्रत्येक भारतीयाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण
करायचं आहे, प्रत्येकाला घर द्यायचं आहे आणि प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून मागच्या काळामध्ये जवळपास 3.5 कोटी घरं की अशा प्रकारच्या अधिक योजना आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून मी आताच आपले जे आयुक्त अभिजित चौधरी आहेत त्यांना निर्देशित करतो की जशी ही योजना तुम्ही या ठिकाणी केली अशी नागपूरच्या 6ही मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या 2-2 योजना म्हणजे किमान 1000 घरं तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत, जेणेकरून आपले इथले जे गरीब आहेत, जे निम्न मध्यमवर्गीय आहेत, त्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करता येईल। अतिशय चांगल्या ॲम्युनिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत, कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, मागे मियावाकी फॉरेस्ट तयार होत आहे, कम्युनिटी हॉल आहे, सोलरची व्यवस्था आहे, ऑटोमॅटिक लिफ्ट आहे, मार्बल लावलेलं आहे। एक प्रकारे ईज ऑफ लिव्हिंग असं आपण जे म्हणतो ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि येत्या काळामध्ये आपण एकीकडे चांगली घरं देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपल्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांच्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याला मालकी हक्काचा पट्टा मिळेल तो पट्टा मिळाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेत एलिजिबल होईल, त्यामुळे त्यालाही आपल्याला कच्चं घर असेल तर पक्कं घर बनवण्याकरता झोपडपट्टीमध्ये पैसे देता येतील अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपण आणतो आहोत, जेणेकरून कोणीही कच्च्या घरामध्ये राहणार नाही, प्रत्येकाचं आपलं स्वतःचं पक्कं घर असेल अशा प्रकारचा एक चांगला प्रयत्न आपला चाललेला आहे। मी बावनकुळे साहेबांचे आभार मानेन की त्यांनी या गृहनिर्माणाच्या सगळ्या आपल्या प्रकल्पांकरता रेतीची आवश्यकता असेल किंवा या ठिकाणी 1000 रुपयात आपली रजिस्ट्री होणं असेल, असे अनेक चांगले निर्णय घेतले जेणेकरून या प्रकल्पांना एक गती ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आज त्यासोबत महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम हातामध्ये घेतले आहेत, विशेषतः ई बसचं आपण लोकार्पण केलं आहे। नागपूर शहरामध्ये आपला प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात ई बसेसच्या माध्यमातून आमच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी दळणवळण करण्याकरता बसेस आणि मेट्रो अशा दोन्हीच्या माध्यमातून व्यवस्था उभी करून द्यायची, कोणालाही स्वतःचं वाहन वापरण्याची आवश्यकता पडू नये अशा प्रकारची घनता आपल्याला या संपूर्ण पब्लिक जी आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती तयार करायची आहे। आणि आपण बघितलं असेल तर या सगळ्या ई बसेस अतिशय सुंदर आहेत, कुठलाही आवाज करत नाही, कुठलंही प्रदूषण करत नाही, या AC बसेस आहेत आणि याचं तिकीट मात्र आपण जर बघितलं असेल तर पूर्वीच्या आपल्या नॉन AC सामान्य बस सारखंच तिकीट या अतिशय चांगल्या AC बसचं आपण ठेवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे सामान्य माणसाला दळणवळणाकरता मोठ्या प्रमाणात त्याची मदत मिळणार आहे। आपण नागपूरचा जो सबर्बन भाग आहे म्हणजे इकडे आता कन्हानपर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे, त्यामुळे तिकडे हिंगण्यापर्यंत आपली मेट्रो गेलेली आहे, पलीकडे बुटीबोरीपर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे, त्यामुळे हा जो सगळा वाढता भाग आहे या भागालाही मेट्रोची कनेक्टिव्हिटी द्यायची, बसेसनी जोडायचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरापासनं 300 किंवा 500 मीटरवर पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याला स्वतःची व्हेकल वापरण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न हा शहरामध्ये होतोय। त्यामध्ये आज ही ई बस आलेली आहे, त्यासोबत अग्निशमनाची अतिशय चांगली व्यवस्था आपल्याकडे उभी राहते। आज आपण एका केंद्राचं उद्घाटन केलं आहे, नवीन प्रकारच्या अग्निशमन सेवेचं उद्घाटन केलं आहे, कारण आज आपल्याला माहिती आहे की नागरीकरणामध्ये उंच इमारती होत आहेत, नवीन प्रकारचं कन्स्ट्रक्शन होत आहे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढत आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन करण्याची क्षमता देखील ही मोठी असली पाहिजे